केली जात नाही। तसेच सांगली शहर जिल्ह्यामध्ये किराणा दुकान, चाट स्टॉल, बेकरी स्टॉल अशा इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटखा विकला जातो, परंतु त्यांच्यावर कारवाई होत नाही। फक्त आणि फक्त पान दुकानदारांच्यावर जी कारवाई चालू आहे ती अन्यायकारक आहे। कारण एखाद्या पान दुकानदारावर कारवाई केल्यावर त्याचे दुकान सील करून त्या पान दुकानदाराला जेलमध्ये टाकण्यात येते। ही कारवाई एखाद्या सरळ गुन्हेगाराप्रमाणे केली जात असल्यामुळे त्या पानपट्टी धारकाचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहे। महाराष्ट्र शासनाने 2012 गुटखा विक्री बंदी घातल्यानंतर या निर्णयाचे स्वागत सांगली जिल्हा पान असोसिएशनने केले होते व पान दुकानदारांनी गुटखा विक्री बंद केली होती, परंतु किराणा दुकान, चाट स्टॉल, बेकरी इतर ठिकाणी गुटखा विक्री चालू झाली आहे। महाराष्ट्र शासनाने 2013 सुगंधी तंबाखू विक्रीवर बंदी घातल्यानंतर राज्यातील 10 लाख पान दुकानदार व जिल्ह्यातील 7,000 पान दुकानदार व त्यांच्या व्यवसायावर अवलंबून असणारे 1 ते 1.5 कोटी कुटुंब यांच्यावर उपासमारीची वेळ आणली आहे। सुगंधी तंबाखू विक्रीवरची बंदी उठवावी म्हणून शासन पातळीवरून व न्यायालयात आमचे प्रयत्न चालू आहेत। 100% गुटखा बंदी यशस्वी करायची असल्यास संपूर्ण भारतामध्ये बंदी घालणे आवश्यक आहे। तसेच महाराष्ट्राच्या सीमेवर गुटखा तस्करी करणाऱ्यांच्यावर कडक कारवाई करत असल्यामुळे कडक कारवाई केल्यास पान दुकानदारांनी गुटखा विकण्याचा प्रश्न येत नाही। शासन बेरोजगार तरुणांना नोकऱ्या देऊ शकत नसल्यामुळे या व्यवसायामध्ये बेरोजगार युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। याचा विचार शासनाने करणे गरजेचे आहे। महाराष्ट्र शासन जर पानपट्टीचा व्यवसाय बंद करणार असेल तर प्रत्येक पान दुकानदाराच्या कुटुंबातील एक व्यक्तीस शासकीय नोकरी द्यावी अथवा इतर व्यवसाय करण्यास शासनाने प्रत्येक दुकानदारास 10 लाख रुपये बिनावेजी 20 वर्ष परतफेड मुदतीने द्यावे। पान दुकानदारांच्यावर चालू केलेली कारवाई थांबवण्यात यावी या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील 6,000 पान दुकानदार, कोल्हापूर जिल्हा, पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा अशा विविध जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या वतीने आपल्या कार्यालयावर आज करण्यात आलेल्या मोर्चाचे निवेदन देत आहोत। पान दुकानदारांवरील कारवाई न थांबल्यास आम्हाला नागरिक असतो लोकशाही मार्गाने जेलबोरा आंदोलन, रोटीचे आंदोलन, धरणेचे आंदोलन, बेमुदत उपोषण अशा विविध प्रकारचे आंदोलन आम्हाला करावे लागेल। याची नोंद प्रशासनाने घ्यावी व आमच्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून न्याय द्यावा ही नम्र विनंती। अशा पद्धतीने लेखी निवेदन आज आपण या ठिकाणी मोर्चाच्या वतीने अधिकाऱ्यांना देणार आहोत आणि हे निवेदन इथून वर शासनापर्यंत जात असते। तर या ठिकाणी आपण जे काही सगळे या ठिकाणी आलेला आहात, या ठिकाणी आपली सगळी भूमिका या ठिकाणी मांडत असताना आता सर्व इलेक्ट्रिक मीडियाला या ठिकाणी बाईट देत असताना इद्रावणी मुद्दा मांडला की या ठिकाणी सिगरेट महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जी सिगरेट विक्रीला परवानगी आहे, वेगवेगळ्या सिगरेट मध्ये सुद्धा सुगंधी तंबाखू हे असते, वेगवेगळ्या सिगरेट मध्ये सुद्धा तंबाखू हे असते। सिगरेट वर बंदी नाही। शासनाला जर जनतेच्या आरोग्याची जर खरोखर काळजी असेल तर तुम्ही सिगरेटवर बंदी का घालत नाही हा आपला त्यांना प्रश्न आहे। एका बाजूला सिगरेट विक्रीला परवानगी, कारण सिगरेट कंपन्या ह्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत आणि सुगंधी तंबाखू ही स्वदेशी कंपन्या आहेत। एका बाजूला देशाचे प्रधानमंत्री म्हणतात की स्वदेशी उत्पादन करा, स्वदेशी वस्तू वापरा, आणि दुसऱ्या बाजूला राज्य सरकार म्हणते की सुगंधी तंबाखूवर बंदी। कुठलं काय काढलाय? गुटखा बंदीला आम्ही पाठिंबा दिलाय, पण सुगंधी तंबाखूवरची बंदी उठवा ही आमची मागणी आहे। कारण आमच्या धंद्याचा तो मूळ गाभा आहे, मूळ गाभा आहे। आज गायछाप विकली जात्या, क्वालिटी विकली जात्या, दिलीप जर्दा अशी विविध प्रकारच्या तंबाखू या ठिकाणी विकले जातात, मग सुगंधी तंबाखूवरच का बंदी? हा आमचा शासनाला बंद आहे आणि म्हणून सुगंधी तंबाखूवरची बंदी उठवा ही आपली मागणी आहे। आणि या ठिकाणी सिगरेटच्या बाबतीत या ठिकाणी मुद्दा मांडला, या ठिकाणी दारूच्या संदर्भात दारू ही चांगली आहे का आरोग्याला? दारूमुळे कितीतरी ऍक्सिडेंट होतात, लोक मरतात, दारूमुळे कितीतरी लोकांचा संसार उद्ध्वस्त झालाय, मग दारूवर का बंदी नाही हा प्रश्न या शासनाला आहे। तुम्हाला जर जनतेच्या आरोग्याची एवढीच काळजी आहे तर सिगरेटवर बंदी नाही, दारूवर बंदी नाही, मात्र सुगंधी तंबाखूवर बंदी आणि 10 लाख पान दुकानदार त्यांच्यावर अवलंबून असणारे 1.5 कोटी लोकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न तुम्ही उद्ध्वस्त करायला निघालाय। काय करणार आहे या महाराष्ट्राचं हा प्रश्न विचारण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो मित्रांनो। आणि म्हणून आमची भूमिका आहे, तुम्ही दारूवर बंदी घालत नाही, कारण साखर कारखाने पुढाऱ्यांचे आहेत, त्या ठिकाणी मळीपासून दारू तयार होत्या, त्याच्यावर तुम्ही बंदी घालत नाही। तर बंदी तुम्हाला जर घालायची असेल, जनतेच्या आरोग्याची काळजी असेल तर त्याच्यावर सुद्धा घाला। अशा पद्धतीनं भूमिका आणि प्रश्न या ठिकाणी आम्हाला शासनाला विचारायचे। तर अशा पद्धतीने या सगळ्या मागण्या आपण घेऊन आलोय। त्याचा एक दुधाचा फक्त प्रश्न मांडतोय, दूध हे जन्मलेल्या बाळापासून ते वयस्कर माणसापर्यंत या ठिकाणी पिलं जाते, खाल्लं जाते। दुधापासून विविध प्रोडक्ट तयार होतात, पनीर असेल, खवा असेल, बासुंदी असेल, दही असेल, ताक असेल, या दुधामध्ये किती भेसळ आहे?
महाराष्ट्रामध्ये 15 लाख लिटर दुधाचं उत्पादन आहे. किती? महाराष्ट्रामध्ये प्युअर जे उत्पादन आहे ते 35 लाख आहे, पण 60 लाख दूध हे खपलं जाते मार्केटमध्ये. कुठनं आलं निंब हे भेसळयुक्त दूध? त्या ठिकाणी मात्र कारवाई तुम्ही करत नाही. कुठं तुला कारवाई करता आणि दूध संघवाल्याला बोलवून घेऊन मिटिंग घेऊन सांगता की मी कारवाई करणार, तुम्ही अशा पद्धतीने करता. दूध हे सगळ्यात भयानक आहे, कारण या ठिकाणी तंबाखू खाणारा हा ठराविक वर्ग आहे, पण दूध हे जन्मलेल्या बाळापासून ते वयस्कर माणसापर्यंत या ठिकाणी खाल्लं जातं. त्यामुळे दुधावर मात्र तुम्ही या ठिकाणी मोहळ भूमिका घेता आणि पान दुकानदारांना मात्र तुम्ही मोका लावता, हे आम्हाला मान्य नाही. म्हणून या ठिकाणी आपली मागणी आहे की मोका तुम्ही जो काय लावला ते पान दुकानदारांना लावता कामा नये. पान दुकानदारांच्यावर लावण्यात येणारा मोका रद्द करण्यात यावा आणि जे मोठे धनदांडगे सीमेवरून जी गुटख्याची तस्करी करतात त्यांना तुम्ही कायदा लावा, त्यांना मोका लावा. मी या ठिकाणी गुटखा येणार नाही, आम्ही कायदा प्रश्नच येत नाही. ही भूमिका या ठिकाणी आपण मांडतोय. तर अशा पद्धतीने अधिक तुमचा वेळ न घेता या ठिकाणी मोर्चाच्या वतीने आपण निवेदन देणार आहे. पुढच्या काळामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला न्यायालयाची लढाई सुद्धा लढायची आहे, हायकोर्टामध्ये जायचं आहे. तर त्या पद्धतीनं काम आपलं आता चालू झालेलं आहे. तुम्हाला सगळी ह्या मोक्याच्या कायद्याच्या संदर्भातली आम्ही माहिती घेतो आणि अजितराव बाकीच्या आम्ही सगळी चर्चा करून एक 8-15 दिवसानंतर एखादा मेळावा जर घ्यायचा झाला तर ते मेळावा सुद्धा घेऊन त्या मेळाव्यामध्ये तुम्हाला मोक्याच्या कायद्याची तपशीलवार माहिती, मोका कुणाला लागू शकतोय, मोका कुणाला लागू शकत नाही, ही कायद्याच्या माध्यमातून काय आपल्याला अभ्यास करून कशा पद्धतीनं काय मार्ग काढता येईल आणि मोका रद्द करा ही मागणी सुद्धा आपली असणार आहे. त्यासाठी शासनाच्या निर्णयाला कोर्टात आपल्याला चॅलेंज द्यावं लागणार आहे. तर अशा पद्धतीने सगळं काम आपल्याला करावं लागणार आहे. रस्त्यावरची लढाई, न्यायालयावर लढाई आणि शासन पातळीवर प्रयत्न, अशी तिहेरी आपल्याला प्रयत्न करून या पद्धतीनं पान दुकानदारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना अवरात्र या ठिकाणी काम करणार आहे. तुम्ही फक्त आम्हाला साथ द्या एवढंच या ठिकाणी आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पान.